या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. एका बाजूला खुनाचा आरोप असलेली व्यक्ती जेलमध्ये असूनही निवडून येते आणि दुसऱ्या बाजूला पीडित कुटुंब न्यायासाठी रडत असतं. हे आपल्या सिस्टीमचं मोठं अपयश आहे, अशा शब्दात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी दिवंगत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. या भेटीदरम्यान अमित ठाकरे अत्यंत भावुक झाले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यवस्थेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. खुनाचा आरोपी निवडून येणं ही बाब लोकशाहीसाठी गंभीर असून सोलापूरकर म्हणून आपण कुठे कमी पडतोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मी इथं कोणत्याही पक्षाचा नेता म्हणून नाही तर एक माणूस म्हणून या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलोय. सरवदे यांच्यासोबत घडलेली घटना हा माझ्या राजकीय जीवनातील सर्वात घाणेरडा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. राग बघायला मिळालं, ज्या प्रकारे लोक रडत होते आणि मला कळलं नाही की अशा काळात ती बाई निवडून कशी येऊ शकते. त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला बोललो की सोलापूरकर म्हणून पण आणि महाराष्ट्र म्हणून पण आपण कुठेतरी ह्याचा विचार केला पाहिजे की आपण कुठे कमी पडतो. ह्या लोकांना निवडून देत असलो आपण तर मग मला वाटत नाही की आपलं भविष्य काही हे खरं तर यामध्ये जवळपास 14 ते 15 आरोपी आहेत आणि जे पोलिसांचा जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला तर फिर्यादीनुसार ज्या पद्धतीने चटणी टाकून मारलं असं फिर्यादीमध्ये नोंद होतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ते पूर्णपणे नाकारण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी त्याचाच फायदा घेऊन हे आरोपी सुटू शकतील अशी एक परिस्थिती आहे. पक्ष म्हणून आपली काय एकंदरीत भूमिका असणार? पक्ष म्हणून माझी काही भूमिका नाही. मी आज माणूस म्हणून भेटत आलो. त्यांनी आज ऑनेस्टली मी कुठच्याही पक्षाचे नेते असतील किंवा काय अनेक मी ह्यावर खूप स्टोरीज ऐकल्या की ह्या पक्षामध्ये झालं, त्यांच्या परिवारात झालं वगैरे. मी आज माणूस म्हणून भेटत आलो. मला कुठच्या पक्षात काय होईल मला माहीत नाही, पण माणूस म्हणून ह्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. जो ते निवडून आल्यावरच मला वाटतं कुठेतरी नाही मिळालं. आज जर ते खुनी म्हणून आत होते तर मला वाटतं की त्यांची उमेदवारीच रद्द केली पाहिजे होती किंवा अशा प्रकारचं काहीतरी झालं पाहिजे होतं. पण ते निवडून आले, इकडेच आपल्या सिस्टमचं कुठेतरी फेलियर मला वाटतं. थोडासा वेगळा प्रश्न आहे. आज पार्थ पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. मात्र अजितदादांचा जो मृत्यू झाला त्या पार्श्वभूमीवर ही भेट मांडली जाते. काय वाटतं राजसाहेब या अजितदादांच्या संपूर्ण प्रकरणावरती कशा पद्धतीनं स्टँड घेतात? तर मी जाऊन भेटून बोलेन त्याच्याशी, कारण मी पुण्यात होते. पुण्यावरनं मी सोलापूरला आलो. मला वाटतं अजून भेट झाली. मी घरी जाऊन साहेबांशी बोलेन. त्याच्यावर काय बोलायचं मी सांगू शकेन, कारण मला माहीत नाही भेटीत काय आलं. खरं तर मोहित खंबोजे भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला काल राजसाहेब असतील किंवा अध्यक्षसाहेब असतील हे गेले होते आणि त्यावरून कुठेतरी आता काही लोकांमधून टीका होते. कारण हिंदीचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस मोहित खंबोजांना विरोध केला होता मनसे असेल शिवसेनेनं. मात्र काल ते वाढदिवसाला गेले म्हणून त्यावरून बरीच टीका होते, आरोप प्रत्यारोप होत आहेत. कसं मोहित खंबोज सर आणि मला वाटतं राजसाहेब हे खूप जुने मित्र आहेत. मोहित खंबोज सर मला वाटतं राजसाहेबांना अनेकदा भेटायला पण येतं. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण राजकारण वेगळीकडे ठेवलं पाहिजे आणि आपलं मैत्रीचं नातं वेगळीकडे ठेवलं पाहिजे, जे आधी होतं, जे आता आपण का बंद केलं मला माहीत नाही. आपण भूमिकेला विरोध करतो, आपण माणसाला विरोध नाही करतो किंवा पक्षाला विरोध नाही करतो, आपण भूमिकेला विरोध करतो. एक माणूस चुकीची भूमिका घेतली तर आपण चुकीचं बोलतो, चांगली भूमिका घेतली तर आपण चांगलं बोलतो. हा आपला स्टँड राहिलेला आहे. आणि मला वाटतं जे लोक बोलतात ना, जे विरोध करतात, त्यांनी मला वाटतं की किती पक्ष बदलले. मला वाटतं आधी सेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, मग स्वतःचा पक्ष काढला, मग भाजपमध्ये आले. त्यामुळे त्या लोकांना मुलींच्या शिक्षणाचा विडा त्यांनी उचलला. अमित ठाकरे यांनी यावेळी माणुसकीचं दर्शन घडवत बाळासाहेब सरवदे यांच्या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या मुलींच्या चेहऱ्यावर आज हसू पाहून समाधान वाटलं. त्यांना न्याय मिळेपर्यंत मी ठामपणे सोबत असेन. आता मी या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अशा प्रकारची घटना झाली नाही पाहिजे आणि म्हणून मला वाटतं मी तेव्हा पण बोललो की हा निवडणूक राजकारणाच्या काळातला माझ्या सगळ्यात घाणेरडा दिवस होता जो मी मागच्या वेळेला आलो. त्याच्यामुळे मी त्या मुलींना बघायला आलो की कशा आहेत, बऱ्या आहेत ना, आणि मी त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली. त्याच्यामुळे मी त्यांना फक्त बघायला आलेलो आणि तेवढीच भेट होती. खरं तर आज त्यांची भेट झाली
त्या दिवसानंतर आज भेट घेतलेली आहे. काय एकंदरीत त्यांच्या कुटुंबियांची मागणी आजही काय आहे? कारण नाही, मला बरं वाटलं. ऑब्व्हियसली पण मुली हसतायत, ते ही गोष्ट विसरली नाही पाहिजे, पण ते विसरायचा प्रयत्न करत आहेत. आणि मला वाटतं की असं कुठेतरी ते, कारण त्या काळात जेव्हा मी त्या मुलींना बघितलेलं तो खूप भीषण काळ होता. आणि आता मला म्हणून मी त्यांना एकदा बघायला आलो की त्यांची काय परिस्थिती असतात, मुली कशा आहेत, एवढ्यासाठीच आलेलो मी. आपण दुसरा मुख्यमंत्र्यांची कुठचाही उद्देश नाही आहे. मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार म्हणला होता, त्या विषयात काय बोलणं प्रयत्न झालेले झालं? तेव्हा, पण मुख्यमंत्री तेव्हा मला वाटतं निवडणुकींच्या काळात बिझी होते, त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही. आणि आत्ता मला वाटतं की मीच जबाबदारी घेतली, त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांवर पण ओझं टाकायचं नाही, त्यांच्यावर महाराष्ट्राचं ओझं. मात्र दोषी जे आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी काही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे? ह्याच्यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण जे दोषी आहेत ते जेलमध्ये जर राहून निवडून येऊ शकतात, तर मला वाटतं आपण कुठेतरी सगळीकडे कमी पडतो. खरं तर ती जी बाई जेलमध्ये राहून जर निवडून येऊ शकते, तर मला वाटतं की आपण हे अख्ख्या सिस्टमचं फेलियर आहे. त्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे, कारण मी परिवाराला भेटायला आलं.